राज्यामध्ये 11 लाख कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी 2 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये केला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या कार्यक्रमात या आरोपाला उत्तर दिलं। गेल्या 15 वर्षात 3,75,000 कोटींचे सिंचन प्रकल्प झाले असताना त्यात 11 लाख कोटींचा घोटाळा कसा काय होईल असा सवाल यावेळी पवारांनी उपस्थित केला। चारा घोटाला, इरिगेशन घोटाला, आदर्श घोटाला, मध्यान्ह भोजन घोटाला, सर्व शिक्षा अभियान घोटाला, गोबर खाद घोटाला, रोड निर्माण घोटाला 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 घोटाला। अगर इस सूची में पढ़ने जाओ तो 7 दिन की भागवत सप्ताह का समय भी कम पड़ जाए मगर ये सूची समाप्त नहीं है। 15 साल किस तरह का शासन चला है यहाँ पर? 11,88,000 करोड़ रुपया ये कांग्रेस ही खा गए। राष्ट्रीय नेते म्हणून मनवणारे इथे येऊन राज्यामध्ये 11,88,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला म्हणून सांगतात। आज राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे अर्थ मंत्रालय दिलंय। माझ्याकडे आता कागद आहे। संपूर्ण गेल्या 15 वर्षामध्ये आपण जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये एकूण रक्कम यंदाच्या वर्षीची गृहीत धरली तर 3,75,898 कोटीचा प्लॅन आहे। 15 वर्षाचा प्लॅन 3,75,898 आणि सांगतात किती 11,88,000 कोटीचा भ्रष्टाचार। अरे किती खोटं बोलाल, किती रेटून बोलाल।